चवळीची उसळ किंवा चवळीची रस्सा भाजी आपण नेहमीच बनवतो, पण तुम्ही कधी चवळीच्या पानांची भाजी बनवली आहे का? तर ही भाजी पावसाळ्यामध्ये शेतामध्ये चवळीचे बी घातले जाते, तर ती भाजी उगवल्यानंतर त्याची कोवळी पाने घेऊन त्याची भाजी बनवली जाते, तर भाजी पावसाळ्यामध्ये छान लागते। चला तर चवळीच्या कोवळ्या पानांची भाजी कशी बनवायची ते पाहूया। आज आपण पावसाळी रानभाजीमध्ये चवळीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। या चवळीच्या शेंगा असतात ते बी असं शेतामध्ये उगत घातल्यानंतर अशी त्याला छान पाने येतात। ती कवळी पानं आपण शेंड्याची अशी कवळी पाने घ्यायची, तर त्याची भाजी अतिशय रुचकर तयार होते। तर अशा पद्धतीने आपण कवळी पानं चवळीची घ्यायची। ही चवळीची भाजी कशी बनवायची ते पाहूया। चवळीची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे, 1-2 वेळा अशी आपण धुवून घ्यायची। चवळीची भाजी चिरून घ्यायची। चवळीची भाजी अशी बारीक चिरून घेतल्यानंतर आपण ही भाजी उकडून घ्यायची। भाजी उकडण्यासाठी आपण 1-1.5 ग्लास यामध्ये पाणी घालायचं। भाजी बुडेल एवढं आपण यामध्ये पाणी घालायचं। भाजीमध्येच आपण 1 चमचा तूर डाळ घालायची। तूर डाळ घातल्यामुळे छान अशी भाजी रुचकर होते, म्हणून आपण यामध्ये 1 चमचा तूर डाळ घालायची। डाळ घातल्यानंतर आपण सर्व भाजी अशी मिक्स करून घ्यायची व यावरती झाकण झाकून आपण चांगली भाजी उकडून घ्यायची। चवळीची भाजी शिजल्या का पाहूया। अशा पद्धतीने चवळीची भाजी आपण शिजवून घ्यायची। थोडीशी डाळ यामध्ये कच्ची राहिली तरी चालेल, तर छान अशी ही कच्ची थोडी डाळ भाजीमध्ये छान लागते। आता आपण गॅस बंद करायचा व भाजी थोडी पिळून घ्यायची। पिळून घेतल्यानंतर कांदा घालून आपण भाजी परतून घ्यायची। आता गॅस बंद करूया। तर अशा पद्धतीने चवळीच्या भाजीमधलं सर्व पाणी काढून आपण घ्यायचं। थोडीशी आपण भाजी पिळून घ्यायची। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून भाजी आपण परतून घ्यायची। तर गॅसवरती कढई ठेवली आहे, यामध्ये आपण तेल घालूया। अर्धी पळी तेल घालायचं। तेल कडल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे। तर 3 ते 4 मध्यम साईजचे असे बारीक कांदे चिरून भाजीमध्ये घालायचे। तर कांदा घातल्यामुळे छान अशी भाजी होते। थोडासा जास्त आपण कांदा भाजीला घालायचा। कांदा चांगला भाजण्यासाठी आपण यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे लवकर कांदा भाजतो, म्हणून आपण यामध्ये मीठ घालायचं। कांदा थोडा भाजल्यानंतर आपण यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा। तर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये आपण घालायच्या। कांद्यासंग छान लसूण ही आपण भाजून घ्यायचा। कांदा लसूण थोडा भाजल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची। पाव चमचा हिंग घालायचा। त्यानंतर यामध्ये आपण जिरे पावडर अर्धा चमचा घालायची। त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण यामध्ये चटणी घालायची। घरी बनवलेला कोणताही मसाला असेल तो घालायचा। मसाला नसेल घरी बनवलेला तर लाल तिखट आपण यामध्ये घातलं तरी चालेल। फक्त लाल तिखट आपल्याला घालायचं असेल तर आपण यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा, त्यामुळे भाजी छान होते। तर या चटणीमध्ये सर्व गरम मसाले असल्यामुळे कोणताही दुसरा गरम मसाला घातलेला नाही। सर्व असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये उकडून घेतलेली चवळीची भाजी घालायची। बारीक चिरून अशी भरपूर कोथिंबीर घालायची। चवीनुसार मीठ घालायचं। तर कांदा भाजण्यासाठी पाव चमचा मीठ घातलं होतं, तर अजून पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं। तर भाजी परतून घ्यायची। सर्व एकजीव कांद्यामध्ये भाजी होण्यासाठी यामध्ये 1-2 चमचे आपण पाणी घालायचं। भाजी चांगली हलवून घ्यायची। हलवून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपण चांगली भाजी गॅसवरती वाफवून घ्यायची। यावरती झाकण ठेवायचं व झाकण झाकून आपण 2 ते 3 मिनिटं चांगली भाजी वाफवून घ्यायची। 2 ते 3 मिनिटं छान अशी भाजीला वाफ दिल्यानंतर आपली चवळीची भाजी तयार आहे। तर तुम्ही अशा चवळीच्या कोवळ्या पानांची झणझणीत भाजी नक्कीच बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।